हॅलो. नमस्कार मित्रांनो. दिस इज आकाश एलमोले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. ओके. तर मित्रांनो, स्टुडंट्स, तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की DHS विषयी बरेच क्वेरी आल्या होत्या. त्यामध्ये बऱ्याच मुलांचं क्वेश्चन्स होते की सर, DHSची जी एक्स सर्व्हिसमॅन विषयी जे निवड यादी लागणार आहे, जी वेटिंग लिस्ट लागणार आहे, त्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन कसे घेतले जातील. सोबतच जे बरेच विद्यार्थी DHSमध्ये जॉईन करून DMERमध्ये गेलेले आहेत, मग ते सोडून गेल्यानंतर त्याची कारवाई काय झालेली आहे, पुढे काय होऊ शकतं. ओके. तर त्याच अनुषंगाने ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की जे प्रतीक्षा यादी आहे, जसं नागपूर विभागाने एक लेटर पब्लिश केलेलं आहे, ते लेटर मी तुम्हाला दाखवतो आहे की सर्वात प्रथम काय करणार आहेत की जे वेटिंग आहे, 5वी जी वेटिंग लिस्ट आहे. ओके. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी चौथी झालेली आहे. ओके. तर जे 5वी वेटिंग लिस्ट आहे ती लागणार आहे. 5व्या वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट, ज्या प्रवर्गाचे जे कॅन्डिडेट, ओके, जे आले नाहीत, जॉईन नाही झाले किंवा सोडून गेलेले आहेत, ओके, त्या सगळ्यांची नियुक्ती होणार. ओके. सोबतच त्या 5व्या लिस्टसोबतच एक सर्व्हिसमॅनची सुद्धा निवड यादी करण्यात येणार. म्हणजे सुज्ञ याच्यामध्ये काय होतं की जे एक सर्व्हिसमॅन कॅटेगरीमध्ये ज्या लोकांनी अप्लाय केलं होतं, ओके, जे माजी सैनिक कॅटेगरीमधून, ओके, जे पर्टिक्युलर एज्युकेशन त्यांचं नर्सिंगमध्ये, पॅरामेडिकलमध्ये, रेडिओग्राफर्स किंवा कुठलेही असो, किंवा ग्रुप D आणि ग्रुप C हा दोन्हीही पदांसाठी, जसं शल्यचिकित्सक लेवलवर सुद्धा बरेच ग्रुप Dचे रिक्रुटमेंट झालेत. आणि जे DD ऑफिस आहे, म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामधले जे 8 विभाग आहेत, ओके, त्या विभागाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागामधले जे 8 विभाग आहेत, त्या सगळ्या विभागामधले सुद्धा ग्रुप D आणि ग्रुप K, ओके, हा दोन्हीचे रिक्रुटमेंट झाले. दोन्हीही रिक्रुटमेंटसाठी, दोन्ही वॅकन्सीसाठी 2023चा हा नियम लागू आहे, असं परिपत्रक पुणे प्रादेशिक विभागाने काढलं होतं. ओके. त्याच अनुषंगाने आपण एक PDF दाखवणार आहे. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. ओके. सगळ्यांना माहिती आहे आज BJPचं सरकार आलेलं आहे, ओके, महाराष्ट्रामध्ये, आणि डेफिनेटली याचा इफेक्ट आपल्याला रिक्रुटमेंटवर चांगल्या पद्धतीनं बघायला मिळतीलच. कारण जे प्रोजेक्ट्स होते, जे उरलेले होते, किंवा बरेच काय म्हणतो तुम्हाला, जे नवीन रिक्रुटमेंट येणार होते ते चालू राहतील. ओके. असं मला वाटतं आहे. तर डेफिनेटली जे येणारे DMER आहे, DHSसुद्धा असू शकते, किंवा महाराष्ट्रातले जे बरेच मोठे प्रोजेक्ट्स आहेत, जे अनेक विभागामधले ज्या रिक्रुटमेंट आहेत त्या सतत चालू राहतील, कारण तसे आश्वासन सरकारने दिले होते. ओके. तर सगळ्यांना अभिनंदन. ओके. सोबतच तुम्हाला सांगू इच्छितो की जे रिक्रुटमेंटची ॲडव्हर्टाईजमेंट आहे, जी परिपत्रक आहे, ते बघून घेऊया आपण. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये उपसंचालक आरोग्यसेवा नागपूर मंडळाचं हे 12 नोव्हेंबरचं पत्र आहे. ओके. थोडंसं व्हिडिओ लांब होईल, बट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 12 नोव्हेंबरचं. याच्यात काय लिहिलेलं आहे बघा. सगळ्यांना प्रति, म्हणजे यांनी कुठल्या रिक्रुटमेंटसाठी, नागपूरसाठी, त्याच्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक लेवलवर, म्हणजे CS लेवलवर, सामान्य रुग्णालय नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, याच्यामध्ये सुद्धा ग्रुप Dच्या ज्या रिक्रुटमेंट होत्या, Cच्या होत्या, या दोन्हीसाठी सुद्धा हे जे परिपत्रक आहे ते लागू राहील. सोबतच हिवताप जिल्हाधिकारी साठी ज्या रिक्रुटमेंट, त्याच्यासाठी पण लागू राहील. मनोरुग्णालयामध्ये ज्या ग्रुप Dच्या होत्या त्याच्यासाठी पण लागू राहील. ओके. आणि क्षयरोग्य TBसाठी छोटं नागपूर केंद्रासाठी ते सुद्धा लागू राहील. ओके. आणि डागा हॉस्पिटल, जे स्त्री रुग्णालय आहे नागपूरचं, त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी ज्या रिक्रुटमेंट होत्या त्यांनी काय म्हटलेलं आहे, प्रतीक्षा यादी क्रमांक 5 तसेच माजी सैनिक आरक्षण अंतर्गत उमेदवार उपलब्ध न झाल्यास पुढे तुम्ही काय करायचं. जर माजी सैनिक कॅन्डिडेट मिळाले नाही तुम्हाला, आणि प्रतीक्षा यादी जी 5वी क्रमांक, हा दोन्हीही विषयी तुम्हाला कुठले कार्य करायचे त्याच्याविषयी हे मार्गदर्शन पुणे विभागाकडून मिळालेलं आहे. ओके. सोबतच सार्वजनिक आरोग्य विभागाचे संदर्भ, म्हणजे 2-3 परिपत्रक दिलेले आहे. हे परिपत्रक तुम्ही वाचू शकता. ओके. यांनी काय म्हटलेलं आहे की पुणे ऑफिसकडून ज्यांनी एक लेटर आलेलं आहे, त्याच्या म्हटलेलं आहे, लेटरसुद्धा आणि फोनद्वारे सुद्धा त्यांना नागपूर कार्यालयामध्ये एक माहिती आलेली आहे की 2023-24मधली गट क मधली जे 5वी प्रतीक्षा यादी, तसेच जे उमेदवार निवड झालेले आहे, सोबतच जाहिरातील प्रसिद्ध करण्यात आलेले जात प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणातील उपलब्ध न झालेल्या माजी सैनिकातील संवर्गातील गुणवत्तेनुसार पुढील उमेदवाराची निवड करून मूळ
कागदपत्राची तपासणी व समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याबाबत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर दिनांक 28 आणि 29 रोजी उपसंचालक स्तरावर गट क आणि 30/11 रोजी सहसंचालक हिवताप नागपूर सर्व जिल्हा हिवताप कार्यालय प्रादेशिक यांच्या उमेदवाराची मूळ कागदपत्र पडताळणी व समुपदेशन प्रक्रिया आयोजित करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. ओके, त्याच अनुषंगाने यांनी काय म्हटलेलं आहे की जिल्हा शल्यचिकित्सक नोंद केल्याप्रमाणे गट ड संवर्गाची प्रतीक्षा सूचीची फेरी व जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जात प्रवर्ग समांतर आरक्षण उपलब्ध न झालेले माजी सैनिक. म्हणजे याच्यामध्ये सरळ त्यांनी काय म्हटलेलं आहे, जे ग्रुप सी DD लेवलवर ग्रुप सीची आणि ग्रुप डीची जी आहे ती CS लेवलवर जे रिक्रुटमेंट निघालेले आहे दोन्हीची कार्यवाही करायची आहे. कुठे 28 तारखेला. ओके, 28 नोव्हेंबरला तुम्हाला काय करायचं आहे, ग्रुप सीची जी प्रतीक्षा यादी आहे म्हणजे जी वेटिंग लिस्ट आहे. ओके, DD ऑफिसची जी 5वी वेटिंग लिस्ट आहे ती लागणार आहे. याच्यामध्ये तुम्ही सगळे पदं, असं नाही की फक्त स्टाफ नर्स, याच्यामध्ये ग्रुप सीचे DD ऑफिस लेवलवर जे रिक्रुटमेंट झालेली होती ती 28 तारखेला हे करायला सांगितलेलं आहे. सोबतच जे माजी सैनिकाची लिस्टसुद्धा करायला सांगितलेली आहे. त्यांनी याच्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे की ह्या दरम्यान गट क आणि गट डची जी पदं आहेत, ओके, ते कसे भरायचे बघा. सार्वजनिक आरोग्याचे गट क आणि ड भरपूर दरम्यान समांतर आरक्षण माजी सैनिकाकरिता राखीव ठरण्यात आलेल्या माजी सैनिक आरक्षणाची सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदर पदाचा अनुशेष न ठेवता सदर रिक्त माजी सैनिक व्यतिरिक्त गुणवत्तेनुसार जात संवर्ग निहाय पात्र उमेदवारामधून भरण्याकरता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे. ओके, त्याच अनुषंगाने पुढची कारवाई करण्यासाठी त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे की यांनी काय म्हटलेलं आहे की प्रतीक्षा यादी तशीच आणि एक सर्व्हिसमॅन याची दोघांची यादी तयार करावी आणि 28 नोव्हेंबरला याची हे व्हावं, काय व्हावं, समुपदेशन किंवा समुपदेशनासाठी बोलवण्यात यावं. तर डेफिनेटली तुम्हाला सांगतो 26 to 27 दरम्यान तुम्हाला जे वेटिंग लिस्टला कॅन्डिडेट आहे त्यांना मेल येऊ शकतो. ओके, सर्वांनी आपला मेल चेक करा. देअर इज नथिंग. यांनी सरळ सांगितलेलं आहे की पात्र उमेदवारांना समुपदेशनात येणाऱ्या म्हणजे त्यांनी आधार कार्डद्वारे तुम्हाला हे करायचं आहे, त्यांचं बायोमेट्रिक करायचं आहे आणि याच्यामध्ये सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की दूरध्वनीद्वारे, ओके, हे बघा, 30 तारखेच्या पूर्वी समुपदेशन करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना समुपदेशनाच्या किमान 2 दिवसापूर्वी ईमेल आणि दूरध्वनीद्वारे कळवून द्यावे. ओके, हे बघा, जर 30ला तुमचं व्हेरिफिकेशन असेल तर डेफिनेटली 26 to 27च्या दरम्यान 26, 27 किंवा 28च्या दरम्यान तुम्हाला काय येणार, मेल येणार. ओके, यांनी म्हटलेलं मेल किंवा फोन येणार. तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचा फोन, कुठलेही फोन तुम्ही खाली जाऊ देऊ नका. फोन आलेले उचलायचं जर तुम्ही वेटिंग लिस्टला असेल. ओके, तर 25 पासून पुढचे 30 तारखेपर्यंत व्हेरी इम्पॉर्टंट सगळ्यांसाठी जे वेटिंग लिस्टमध्ये आहे. ओके, सोबतच हे 2-3 लेटर दिलेले आहे की हे परमिशनचे लेटर आहे की कागद पडताळणी करून घ्या, बायोमेट्रिक करून घ्या आणि ऑर्डर द्या. ओके, पुण्याचं सुद्धा एक लेटर, हे ऑलरेडी लेटर आपण दाखवलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ओके, उपलब्ध नाही झाले माजी सैनिक तर हे सुद्धा काय करायचं. सर्वात प्रथम आता सांगतो तुम्हाला, सर्वात पहिलं तर वेटिंग लिस्ट लागेल. ओके, वेटिंग लिस्ट कुणाची, ग्रुप सीची पण लागेल आणि ग्रुप डीची लागेल. ओके, नागपूर विभागासाठी परिपत्रक आहे सेम लाईक बाकीच्या सगळ्या महाराष्ट्रातले जे 8च्या 8 विभाग आहे सगळ्यांसाठी. याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, लेटर किंवा याची वेटिंग लिस्ट, म्हणजेच डेफिनेटली जे वेटिंग लिस्टला आहे त्यांना फोन येईल त्या कॅन्डिडेटला किंवा मेल येणार. ओके, ह्या 2 गोष्टी होणार आहे. ओके, त्याच्यानंतर हे 28 तारखेला करायला सांगितलेलं आहे आणि 30 तारखेच्या पूर्वी जे ग्रुप डीचे आहेत त्यांना, म्हणजे शल्यचिकित्सक लेवलवर ज्या रिक्रुटमेंट आहे त्यांना करायला सांगितलं आहे. ओके, तर 25 ते 30 तारीख हे सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. कुठलेही फोन जाऊ देऊ नका, फोन उचलायचे, मेलसुद्धा तुम्ही चेक करत राहायचे. ओके, तर सगळ्यांना कळालं असेल की DD ऑफिस, ओके, DD ऑफिस लेवलवर जी वेटिंग लिस्ट आहे आणि सर्वात प्रथम वेटिंग लिस्ट क्लिअर होईल. ओके, जे 5वी वेटिंग लिस्ट आहे ती क्लिअर होईल आणि त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन विषयी ही लिस्ट तयार होतील. ओके, तर लक्षात ठेवा, म्हणजे जे लोक 5व्या वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा जॉईन नाही करतील, ओके, त्याच्यानंतरच वेटिंग लिस्ट एक सर्व्हिसमॅनची तयार होणार आहे. आयदर ते स्टाफ नर्सेससाठी असो, फार्मासिस्टसाठी असो, कुठल्या याच्यासाठी हो, वेटिंग लिस्ट ठेवून एक सर्व्हिसमॅनच्या जागा देण्यात येणार नाही. कारण वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा लागल्यानंतर काही लोक जॉईन नाही झाले तर ते कन्वर्ट होतील एक सर्व्हिसमॅनसाठी. ओके, त्या जागा, ओके, म्हणजे काय होते की त्यासुद्धा जागा
म्हणजे वेटिंग लिस्टच्या ज्या जागा आहे वेटिंग लिस्टद्वारे भरतील आणि एक सर्व्हिसमॅन जागा एक सर्व्हिसमॅनच्या. तर पहिलं वेटिंग लिस्ट सोबतच एक सर्व्हिसमॅन, ह्या दोन्ही गोष्टी होतील. ओके, तर सगळ्यांनी आपले मोबाईल सगळ्या गोष्टी चेक करत राहायचं. ओके, जे लोक जस्ट आता काल परवा GNMचा म्हणजे कालच GNMचा रिझल्ट लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये, तर GNM झालेले कॅन्डिडेट आहे किंवा BSc नर्सिंग झालेले कॅन्डिडेट आहे, सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही हे कोर्सेस आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा. हे रनिंग कोर्सेस आहे, तुम्ही बघू शकता. चांगला अभ्यास झाला असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करू शकता. ओके, आणि ही टेस्ट सिरीज आहे आणि ही तुमची कोर्स आहे. तर याच्यामध्ये 6 मंथची व्हॅलिडिटी मिळेल तुम्हाला, 6 महिन्याची. याच्यामध्ये डिटेल थेरी शिकवलेली आहे, सोबतच ऑनलाईन क्लासेससुद्धा सुरू आहे. जे झालेले आहे ते तुम्हाला रेकॉर्ड भेटतील, जे पुढचे क्लासेस आहे ते तुम्हाला लाईव्ह मिळतील. ओके, आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये RRB पॅटर्ननुसार, नॉर्सेटनुसार, ओके, आणि DMARसाठी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये भरपूर फायदा होईल. ओके, बट RRB आणि नॉर्सेटसाठी तुम्ही प्रिपरेशन जर करत असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज घ्यायला पाहिजे. DHSच्या वेळी किंवा DMARच्या वेळी तर याच्या ज्या पॅटर्ननुसार याची टेस्ट सिरीज ही वेगळी येणार. ओके, बट हा कोर्स तुम्ही जर DMARसाठी तुम्ही जर फोकस करत असेल, पुढच्या नॉर्सेटसाठी फोकस करत असेल, RRBसाठी फोकस करत असेल, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो हा कोर्स तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. जर तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला नसेल तर हा कोर्स घ्या तुम्ही आणि डिटेल थेरी करा. सोबतच जे DMARची बॅच आहे, बेसिकली फोकस ऑन DMAR, ओके, नॉर्सेट 9, ओके, याची जी बॅच असणार आहे किंवा RRB 25मध्ये सुद्धा जी येणार आहे, याची बॅच ही जानेवारी 2025पासून आपली सुरू होणार आहे. बट तुम्ही वाट बघू नका, कारण DMARची ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर किमान 20 दिवसात एक्झाम होते. ओके, तर तुम्ही वाट बघाल तर तुमचा अभ्यास होणार नाही. तर ही जी रनिंग बॅच आहे ही रनिंग परचेस करा. ही बॅच घेतल्यामुळे तुम्हाला पुढच्या बॅचमध्ये आपोआप तुम्हाला आम्ही कन्वर्ट करून देऊ. ओके, तर ठीक आहे, सगळ्यांना समजलं असेल तर लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.